या पद्धतीने चुक्याची भाजी केल्यानंतर ज्यांना पालेभाज्या आवडत नाहीत ते सुद्धा आवडीने खातील. तर एक चुक्याची भाजीची पिंडी छान अशी स्वच्छ निवडून धुवून कट करून घ्यायची. त्यामध्ये टोमॅटो 1 कट करून घ्यायचं, हिरवी मिरची 7 ते 8 बारीक कट करून घ्यायच्या, मसूर डाळ 4 चमचे, 1 ग्लास पाणी घालायचं, थोडेसे शेंगदाणे आणि थोडंसं खोबरं बारीक किसून घ्यायचं आणि ते टाकून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. भाजी छान अशी शिजल्यानंतर छान अशी मॅश करून घ्यायची, थोडीशी जाडसर, बारीक जास्त करायची नाही. आणि आता कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकायचं. थोडंसं अद्रक आणि लसूण तेलामध्ये परतून वरून कोथिंबीर आणि 1 चमचा बेसन पीठ टाकून घ्यायचं, छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं. त्यामुळे भाजीला छान असा दाटसरपणा येतो. वरून 1 चमचा धन पावडर, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून बारीक करून घेतलेली ही भाजी टाकून घ्यायची. आवडीनुसार पाणी यामध्ये टाकून घ्यायचं. रस्सा तुम्हाला किती दाटसर पातळ हवा आहे त्यानुसार. आणि 5 मिनिटं बारीक गॅसवर एक उकळी काढून घ्यायची. तर तयार आहे आपली झटपट अशी चुक्याची भाजी. भाकरीबरोबर, भाताबरोबर चुरून मुरून खाऊ शकता. नक्की करून पहा. सबस्क्राईब करायला विसरू नका.